बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर आज सासवडमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडणार आहे। ज्या जाहीर सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। याच जाहीर सभेसंदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विजय शिवतारे स्वतः आहेत। सर, काय आजच्या बैठक सभेचं नेमकं कसं नियोजन असणार आहे? कारण तुमच्या ज्या काही बैठका झालेल्या आहेत त्या बैठकांमध्ये जे तुम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे त्याची काही घोषणा आज या सभेच्या माध्यमातून होणार, काय नेमक्या घोषणा असणार आहेत? गेल्या 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत रात्री 11 ते 2 जवळजवळ 3 तास बैठक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या झाली। आणि माघार घेण्याच्या संदर्भामध्ये मी ठाम होतो की मी माघार घेणार नाही, परंतु महायुतीला त्याचा फटका बसतो आहे, संपूर्ण पक्षाला त्याचा आमच्या फटका बसतो आहे असं म्हटल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं ऐकून मी थांबलो होतो। 2 दिवसापूर्वी तो निर्णय घेतला होता आणि त्या दिवशी बैठक झाल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, जर पुढे आता संघर्ष टाळायचा असेल तर त्याच्याबरोबर मग माझ्या मतदारसंघातली अडकलेली कामं, माझा राग जो होता की ज्या पद्धतीने त्यावेळेस राष्ट्रवादीने काम करून माझा पराभव करण्याचं जे काम केलं होतं त्याच्यातून माझं काय झालं ते जाऊ द्या मोरद्या, परंतु मतदारसंघाची खूप मोठी नुकसानं झाली। आज दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या काळामध्ये 3 वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी फिरलं पाहिजे होतं, 2 वर्ष ऑपरेशन मेंटेनन्स होतं, आज पियाला पाणी नाही। त्यामुळे गुंजवणीचं पाईपलाईन असेल, त्याचबरोबर विमानतळ असेल, राष्ट्रीय बाजार असेल, त्याचबरोबर पुरंदर उपसाचं जे 56 कोटीचं रिपेअर्सचं सगळं काम आहे ते तो संदर्भ असेल, देवाची उरळी आणि फुरसुंगी येथील फायनल अंतिम घोषणा सरकारने करणे नगर परिषदच्या ते असेल, टॅक्सच्या बाबतीतलं असेल, इतर जी 9 गावं आहेत त्या 9 गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड आहे। शहरात आम्ही गेलो परंतु उंडरी, पिसोळी, आंबेगाव वगैरे या भागात पाण्याची अडचण आहे, त्याबद्दलचं लॉंग टर्म शॉर्ट टर्म धोरण याबाबतीत चर्चा झाली। बारामतीमध्ये निरेतलं पाणी उचलून करेट टाकायचं आणि करा भरून ठेवून तिथल्या 29 गावांना 50 वर्षात पाणी देता आलं नाही, ते देता येईल त्या संदर्भातली चर्चा, अशा अनेक चर्चा ज्या झाल्या त्या लेखी चर्चा त्या सगळ्याला त्यांनी मान्यता दिली होती। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि मी म्हटलं होतं की मी जाऊन लोकांना सांगेल, पण तसं न करता एक जनसंवाद सभा आपण पालखी तळावर घेऊ आणि त्या पालखी तळावर सर्वांनीच तिथे या तिघांनी आणि हे शब्द जनतेला आश्वासित करा, म्हणजे मग मी माघार का घेतली याचं लोकांचा असणारा जो गैरसमज आहे तो दूर होईल आणि शेवटी संघर्ष करून जे मिळवायचं ते तहाच जर मिळत असेल तर मग एनर्जी कशाला वाया घालवायची। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांचं त्यांना अडचणी कशासाठी हव्यात, पक्षाला कशाला, असा सारासार विचार करून ती उमेदवारी मी माघारी घेतली। त्यानुसार जे ठरलं होतं ते जनतेला संवाद करण्यासाठी सांगण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मला वाटते अमित शहांची सभा अचानक नांदेड येथे लागली आणि त्यामुळे बहुतेक DCM-1 म्हणजे देवेंद्र फडणवीस कदाचित तिकडे असतील, परंतु दादा अजित पवार आणि मुख्यमंत्री निश्चित असतील, त्याच्याबरोबर मग भाजपचे चंद्रकांतदादा पाटील येण्याची शक्यता आहे। तर असं त्यांच्या तोंडातून ते जनतेला बोललं जाईल। पण मग या सगळ्या याच्यातून नेमकं आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये तुम्ही असणार आहात का, सक्रिय होणार आहात का? कारण तुम्ही ज्या काही मागण्या किंवा तुमचे काही जे प्रश्न होते ते मार्गी लागलेले आहेत, कारण की दोन्ही मुख्यमंत्र्यांनी याचं आश्वासित केले। आता तुम्ही सुनेत्रा पवार ज्या बारामतीतल्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात सक्रिय होणार? एक लक्षात घ्या, हे सगळं कशासाठी केलं? महायुतीसाठी केलं। नरेंद्र मोदींना पंतप्रधान 3ऱ्या वेळेस बनवलं पाहिजे, भाजपची सत्ता केंद्रात असलीच पाहिजे देशाच्या हिताने, आणि तो एक लार्जर इश्यू होता। आमचा हा स्थानिक एक इश्यू होता की बाबा त्यांच्याविरुद्ध कधी इतरांना का संधी नाही म्हणून, पण आता जेव्हा हे सगळं मिटलेलं आहे त्यावेळेस महायुतीचा प्रचार करायलाच हवा। माझ्या दृष्टीने सुनेत्राताईंना मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे हे मत आम्ही मोदींसाठी करतो आहे। निश्चितपणे संपूर्ण जनता देखील प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि ते मत मग कोणी उमेदवार असो
अल्टिमेटली हे मत कोणाला जात आहे तर मोदींना जात आहे आणि मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत आणि म्हणून मी सक्रिय याच्यामध्ये असणार आणि एकदा शब्द दिले अजितदादांना सुद्धा आश्वासित केलं की आमच्या इथून पूर्णपणे ताकद लावून आम्ही सगळे शिवसैनिक भाजपचे लोक राष्ट्रवादीचे लोक सगळे आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. एकदा शब्द दिला महायुतीचं काम करायचं ते काम निश्चितपणे माझे सर्व लोक करतील. निश्चित. पण 2 दिवसांपूर्वी अजित पवार ज्यावेळी बारामतीमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही माघार घेऊ नये यासाठी काही लोकांचे फोन्स तुम्हाला येत होते, काही ज्येष्ठ नेत्यांचे फोन्स तुम्हाला येत होते माघारीसाठी, माघार घेऊ नये म्हणून. कोण लोक होती, कोण हे ज्येष्ठ नेते होते ज्यांचे फोन तुम्हाला येत होते? नाही असं आहे ना, त्यांनी ते सांगितलं मला अख्ख्या महाराष्ट्रातून फोन होते. कोणाचं नाव सांगायचं नाही, कोणाचं नाही. त्यामुळे ते आहे ते कन्फ्युजनमध्ये राहील तेवढं बरं आहे. कारण मग त्यांच्या विरोधात कोण कोण लोक होते हे एक्सपोज करणे हे देखील चुकीचं आहे ना. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या स्तरावरचे नेते यांनी ते माझ्याशी संपर्कात होते. सर्वसामान्य माणसं संपर्कात होती. अजूनही लोक त्या शॉकमधून की मी थांबतो आहे याच्यातून बाहेर यायला तयार नाहीत. इतकी सर्वसामान्यांचे फोन ठीक झाले, मात्र त्यांनी जे नावं घेतले ज्येष्ठ नेत्यांची आणि मला त्या सगळ्या संदर्भात वाईट वाटते असंही त्यांचं म्हणणं होलं. ज्यांच्यासाठी मी पराकाष्ठा घेतली त्याच लोकांनी तुम्हाला फोन केले की तुम्ही माघार घेऊ नयेत. त्यांचे संकेत वेगळे होते. नाही संकेत असतील काही, मी अजिबात त्या बाबतीत हे करणार नाही. कारण काही विश्वासाने लोक फोन करत असतात, काय करत असतात, वेलविचार असतात. ठीक आहे, त्यांना मी काही गोष्टी दाखवल्या होत्या पण ते अनेक नेते होते, अनेक नेते होते. त्यामुळे त्यांच्या भावना मी समजू शकतो. त्यांच्या विरोधातले नेत्यांनी फोन केला? नाही विरोधातलं असं नाही. आता ते विरोधच आहे ना, घरातला विरोध आहे, बाहेरचा विरोध आहेच ना तो. त्यामुळे राजकारणात हे होतच असते की सायलेंट शत्रू लोकांना फक्त निवडणुकीच्या दरम्यान कळतात. सायलेंट असतात, एकदम डॉर्मंट. जेव्हा वेळ येईल त्यावेळेस बरोबर ते उठत असतात. तसं ते सायलेंट शत्रू जे काय आहेत. कोण आहे सायलेंट शत्रू? कोण आहे त्यांची? ते तुम्ही थेट नावं घ्यावीत असं मला वाटतं की कोण येते की जे नाही, मी एकाचंही नाव घेणार नाही. अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये, अजिबात नाव घेणार नाही. काही विश्वासाने काही लोक माझ्याशी बोलले, याचा अर्थ मी त्यांना सांगितलं की हे बघा हे आपल्याला सावधानता पाहिजे म्हणून मी त्यांना सावध केलं. पण याचा अर्थ हा नव्हे की ती नावं मी बोलणे योग्य नाही. आता या सगळ्या याच्यामध्ये जसं तुम्ही जे काही भूमिका घेतली होती ती आता माघार घेतली, तिकडे इंदापुरात सुद्धा हर्षवर्धन पाटील आता सक्रिय झाले. काय वाटतं की बारामतीतलं एकूण वातावरण पाहता सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे या सगळ्या लढाईमध्ये काय नेमकं कशा पद्धतीने गणित असेल, तुमचं काय नेमकं ॲनालिसिस आहे? नाही आता बघा, खडकवासला भाजप प्रो आहे. जरी चिन्ह वेगळं असेल तरी आज महायुती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. खडकवासला भाजप प्रो आहे, दौंड महायुती प्रो आहे. भाजप म्हणण्यापेक्षा महायुती प्रो. दौंड महायुती प्रो आहे, इंदापूर महायुती प्रो आहे. पुरंदर मॅक्झिमम मतदान जे आहे ते महायुतीच्या बाजूने असणार आहे. भोरमध्ये अशाच प्रकारच्या काही सुप्त लाटी आहेत. मला वाटते काही अडचण येणार नाही. लीडचं तुम्ही अंदाज वर्तवता? नाही, एकंदरीत लीड वगैरे असं नाही म्हणणार. सीट येणं महत्त्वाचं आहे आणि मला वाटते 100% महायुतीची सीट येईल. या सगळ्या याच्यामध्ये एक आरोप सातत्याने तो शरद पवारांकडून असू दे किंवा इतर सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडून एक आरोप केला जातोय की दमदाटी केली जाते, दम दिला जातोय आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना. स्वतः 2 दिवसांपूर्वी शरद पवार ज्यावेळी पुरंदर दौऱ्यात आले होते त्यांनी एक चिठ्ठीसुद्धा वाचून दाखवली. काय नेमकं तुम्हाला वाटतं असं काही होतं या बारामती लोकसभा मतदारसंघात? नाही, असं मला नाही वाटत की असं काही कोणाला दम देऊन कोणी मतदान देऊ शकते किंवा दम देऊन माणसं जिंकता येतात अशातला भाग अजिबात नाही. पण एखादा कार्यकर्ता कधी अतिउत्साही असतो, काही चुकीचं बोलतो, वाईट शब्द निघाले जातात, ते कुठपर्यंत काही ठिकाणापर्यंत पोचले गेल्यानंतर मग थोडीशी त्याचा परिणाम वाईट होऊ नये या दृष्टीने काउंटरचेक होत असते. पण मला नाही वाटत की कोणाला मतदान मिळवायचं असेल तर दम देऊन कोणी मतं, माणसांची मनं जिंकूनच मिळतात हे सर्वसामान्य सगळ्याच नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे मला नाही वाटत की कोणी असं दमबाजी वगैरे. तर पुरंदरमध्ये आज ही जाहीर सभा पार पडते आणि विजय शिवतारे यांचं म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांना मत अर्थात मोदींना मत, त्यामुळे बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार हा 100% निवडून येईल असा विश्वाससुद्धा विजय शिवतारे या ठिकाणी व्यक्त करतायत.
कॅमेरामन प्रसादसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, सासवड.